वेलकम टू द डे 2 ऑफ मॅजिक प्रॅक्टिस. तर आज आपल्याला काय करायचं आहे? डे 2 आहे मॅजिक रॉक. तर मॅजिक रॉक हे काय असू शकतं? तर एक छोटासा छानसा दगड जो तुम्हाला नॅचरली अट्रॅक्ट करेल. एखादा तो दगड असू शकतो, एखादा कॉइन घेऊ शकता तुम्ही मॅजिक रॉक म्हणून, किंवा एखादा रुद्राक्ष चालेल, एखादा क्रिस्टल, काहीही जे तुम्हाला नॅचरली अट्रॅक्ट करेल, तर ते तुम्ही मॅजिक रॉक म्हणून यूज करू शकता. तर माझ्याकडे हे पाहू शकता, हे असे 4 मॅजिक रॉक आहेत. तर ह्यांच्यावरती मी प्रॅक्टिस भरपूर वेळा केली, तर हा माझा जास्त युजफुल आहे. आणि हे तुम्हाला कुठेही मिळून जातील. समुद्रकिनारी असे छान छानसे कलरफुल दगड असतात ना, तर ते यूज करू शकता. हा मला अंगणातच भेटला तर तुम्ही हा यूज करते जास्त मॅजिक रॉक प्रॅक्टिससाठी. तर मॅजिक रॉक प्रॅक्टिस म्हणजे आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, तर आपल्या दिवसभरामध्ये ज्या काही छान गोष्टी घडतायत त्याच्याबद्दल आपण रात्री झोपताना कृतज्ञता व्यक्त करायची. तर रात्री झोपताना आपण एकदम बेडवर गेलो झोपीच्या टायमिंगला, तर झोपताना फक्त ते मॅजिक रॉक हा असा हातामध्ये पकडायचा मुठीमध्ये, आणि त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. आज दिवसभरात झालेल्या छान गोष्टींसाठी. समजा तुम्ही आज दिवसभरामध्ये खूप छान काम केलं, ते घरचं असो किंवा एखादी तुमच्या आवडीची गोष्ट केली, तर त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं. किंवा तुम्ही एक शांतपणे 5 मिनिट बसून स्वतःला वेळ दिला त्यासाठी थँक्यू. तुम्ही एक छान बसून पाणी पिला, स्वतःसाठी एक चहा चहा बनवून पिला, काही पण छोटी मोठी असो कोणतीही गोष्ट असो, त्याच्याबद्दल ग्रेटफुल व्हायचं. याने काय होतं, आपल्या सबकॉन्शियसमध्ये झोपताना ग्रेटफुलनेसची एनर्जी जाते आणि आपल्याला पीसफुल झोप येते, शांत वाटतं, आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते, कृतज्ञता वाढते. तर ही मॅजिक प्रॅक्टिस खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. नक्की ट्राय करा. आणि हा दगड कोणताही असतो चालेल. तुम्ही काहीही यूज केलं तर एक स्पेशल कॉइन जो म्हणजे आपल्याकडे ऑकेजनल असतो तो यूज केला तरी, एखादं जुनं नाणं वगैरे किंवा रुद्राक्ष, एखादा क्रिस्टल यूज केला तरी चालेल. तर आजच्या प्रॅक्टिसचं फक्त आपल्याला झोपताना रात्री आपल्या काही पण 3 किंवा 5 गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता या मॅजिक रॉकला हातात पकडून, आणि ते फील करायचं, खूप डीपली फील करायचं की तुम्ही आज त्या गोष्टी केल्या, हे तुम्ही नशिबान आहात, ग्रेटफुल आहात, असं तुम्ही फील करायचंय. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ॲडव्हान्स गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही हा मॅजिक रॉक तुमच्याजवळ दिवसभर पण कॅरी करू शकता. तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा आसपास जिथे घरी असेल, महिला असेल तर आपण टेबलवर वगैरे कुठे ठेवू शकतो. जेव्हा पण तुम्ही हा मॅजिक रॉकला हात लावाल, की समोर जी गोष्ट असेल त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू बोलायचं. समजा आता माझ्या हातात हा मॅजिक रॉक आहे आणि माझ्यासमोर मोबाईल, तर मी मोबाईलला फक्त मनातल्या मनात म्हणायचं थँक्यू. तो सुद्धा आपल्याकडे आहे, हे आपलं नशीब आहे. तर असं प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू थँक्यू बोलायचं. तर हे एक ॲडव्हान्स मध्ये करू शकता. थँक्यू.